नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्यू इन्फो मराठीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचं असेल किंवा नवीन काढायचं असेल तर त्यासाठी अपॉइंटमेंट कशी बुक करतात. तुम्हाला गुगलवरती सर्च करायचे UID आहे, त्याच्यानंतर फर्स्ट ऑल ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. लँग्वेज सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला स्क्रोल करून खालती यायचं आहे. खालती आल्याच्यानंतर तुम्हाला बुक अँड अपॉइंटमेंटचं ऑप्शन दिसेल. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा, बुक अँड अपॉइंटमेंटचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघा असा इंटरफेस येईल. तुम्ही तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल ID सर्व काही अपडेट करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला सिलेक्ट सेंटरचं ऑप्शन येईल. तुम्हाला आधार सेंटर सिलेक्ट करायचं आहे. जे काही तुमचं आधार सेंटर जवळपास असेल, तुमच्या भरपूर सारे आधार सेंटर याच्यामध्ये दिलेले आहेत. तुमच्या जवळपास जे असेल ते तुम्ही इथून सिलेक्ट करा. तर मी बघतो, चला मला आधार सेंटर कोणतं मला जवळ आहे ते सिलेक्ट करून घेतो. इथून मला वाशी, नवी मुंबई, हे बघा वाशी नवी मुंबई सिलेक्ट करायचं आहे. इथून मी वाशी नवी मुंबई घेतो. त्याच्यानंतर प्रोसीड टू बुक अपॉइंटमेंटवर क्लिक करतो. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघा अपडेट आधार, न्यू आधार, मॅनेज अपॉइंटमेंट असे 3-4 प्रकारचे ऑप्शन दिसतील. पण सध्या मला आधार कार्ड माझे अपडेट करायचं आहे. तर अपडेट काय करायचं, तर मला माझा मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे. तर मी अपडेट आधारावरती क्लिक करून इथं माझ्या मोबाईल नंबरवरून लॉग इन करून कॅप्चर टाकून जनरेट OTPवर क्लिक करतो. तर चला माझा मोबाईल नंबर टाकतो, कॅप्चर टाकून जनरेट OTPवर क्लिक करतो. जनरेट OTPवर क्लिक केल्याच्यानंतर बघा माझा जो मोबाईल नंबर मी टाकला आहे त्याच्यावरती एक OTP गेला आहे. तो OTP मी इथे टाकून घेतो. OTP टाकल्याच्यानंतर बघा व्हेरीफाय OTPचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. बघा त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघा ही बेसिक डिटेल्स तुम्हाला मागितली. आधार नंबर, तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, ही बेसिक डिटेल्स तुम्हाला भरून घ्यायची आहे. हे डॉक्युमेंट्स आहे ते बाय डिफॉल्ट तसंच राहू द्यायचं आहे. ते डॉक्युमेंट्स याच्यासाठी दिले की तुम्ही विदाऊट तुम्हाला दुसरं काही अपडेट करायचं असेल तर त्यांना डॉक्युमेंट्स आणि HUF हेड ऑफ फॅमिली थ्रू पण तुम्ही तुमचा आधार कार्डचा ॲड्रेस वगैरे काय असेल तर ते तुम्ही अपडेट करू शकता. तर त्याची काही गरज नाही आहे. मोबाईल नंबरसाठी काही डॉक्युमेंट्स नाही लागत. तुम्हाला फक्त आधार कार्ड तुमचं घेऊन जायचं आहे. तर खालती घेतो मी, स्टेट सिलेक्ट करतो. स्टेट सिलेक्ट केल्याच्यानंतर सिटी सिलेक्ट केल्याच्यानंतर परत तुम्हाला सुरुवातीला तुम्ही जे आपले सरकार सेवा केंद्र निवडलं होतं ते सिलेक्ट करायचं ऑप्शन येईल. हे बघा, त्याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं. नेक्स्टवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला सेकंडवाल्या पेजवरती घेऊन जाईल. बघा सेकंडवाल्या पेजवर घेऊन गेल्याच्यानंतर आता इथं तुम्हाला विचारते की तुम्हाला अपडेट काय करायचं आहे. नेम, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल ID, बायोमॅट्रिक जे काय असेल तुम्ही तुमचं येथे सिलेक्ट करून घ्या. पण सध्या मला माझा मोबाईल नंबर अपडेट करायचा तर मी मोबाईल नंबरवरती क्लिक करतो. मोबाईल नंबरवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा खालती नेक्स्टचं ऑप्शन आहे. परत नेक्स्ट करतो. नेक्स्ट केल्याच्यानंतर मला थर्डवाल्या पेजवरती घेऊन जाईल. थर्डवाल्या पेजवरती तुम्हाला बुक अपॉइंटमेंटचं ऑप्शन आहे. किती तारखेला तुम्हाला अवेलेबल आहे ते ग्रीनमध्ये दाखवले बघा, आणि जे रेडमध्ये आहे ते अवेलेबल नाही आहेत. तर मला आजच्या डेटचीच अपॉइंटमेंट घ्यायची आहे, 6 तारखेची, 6 सप्टेंबरची 12:20 तर 12:20 ते 12:40 त्यांना टायमिंग दिलेला आहे. तर मी सिलेक्ट करून नेक्स्टवरती क्लिक करतो. नेक्स्टवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा आता मला लास्ट पेज दिसतं आहे. लास्टवाला पेज आहे की पेमेंटच्या ऑप्शनवरती तुमची डिटेल्स व्हेरीफाय करून घ्या आणि फायनली तुम्ही सबमिट करून पेमेंट करू शकता. तर चला मी फायनली पेमेंटसाठी आता जातो. ओकेवर क्लिक करतो. ओकेवर क्लिक केल्याच्यानंतर बघा असं ₹50 पेमेंटचं ऑप्शन येईल. ऑनलाईन पेमेंटचे ऑप्शन दिसतील तुम्हाला. तर मी UPIनं पेमेंट करणार आहे. बघा ऑनलाईनवर क्लिक करतो, UPI करतो. हे खालती UPIचं आहे कारण की UPIचे काही चार्जेस नाही आहेत. मी गुगल पेनं पेमेंट करणार आहे. तर मला डायरेक्ट गुगल पेच्या पेजवरती घेऊन जाईल. हे बघा UPI, गुगल पे. आता गुगल पेनं माझं पेमेंट करून घेतो. पेमेंट केल्याच्यानंतर तुमची रिसीट जनरेट होईल, एक ॲप्लिकेशन फॉर्म जनरेट होईल. तो फॉर्म घेऊन तुम्हाला आधार सेंटरवरती जायचं आहे. मग तो फॉर्म घेऊन तुम्ही गेल्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड अपडेट होऊन जाईल. तर हीच माहिती सांगायची होती. बघा असा फॉर्म आहे. धन्यवाद.